12.3 एज ग्रुपमध्ये तंबाखूचं व्यसन चालू होतं आणि मग हळूहळू बाकीची दारू, हार्ड ड्रग्ज अशी व्यसनं, इनहेलंट्स चालू होतात. ही फार धक्कादायक आहे. 12 म्हणजे 7वीतला विद्यार्थी. बरोबर. त्यामुळे ह्या स्टडीने आम्हाला कळलं की आम्हाला जे काही इंटरव्हेन्शन करायचे त्याच्या अगोदर करायचे आहेत. बरोबर. कारण त्याचं चालू झालेलं आहे. म्हणजे 7वी ते चालू करता, त्यामुळे 5वी 6वी आम्हाला टार्गेट एज ग्रुप ठेवला पाहिजे. आम्ही अगोदर टार्गेट एज ग्रुप ठेवायचं 8वी पासून, किंवा आम्हाला वाटायचे कॉलेजचे विद्यार्थी. पण आज हे आकडे वाढत चाललेले आहे आणि कुठेतरी ही मुलं प्रभावित होत आहेत प्रसार माध्यमाद्वारे किंवा ऍडव्हर्टाईजद्वारे किंवा बॉलिवूड चित्रपटांद्वारे. बरोबर. आणि हे आमच्या डोळ्यासमोर आता हे तथ्य आलेलं आहे. WHO ने पण एक स्टडी केली ज्याच्यामध्ये बघितलं की भारतामध्ये जे मूवीज दाखवतात त्याच्यामध्ये तंबाखूचा प्रकार किती वेळा दाखवला जातो, तर त्याच्यामध्ये पण बघितलं की पर्सेंटेज वाढत चाललेला आहे. 90% पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आणि हे का होतं ते दाखवताना मी एक मार्क केलं, खाली लिहिलेलं असतं धूम्रपान करण्यास मनाई आहे, पण अतिशय लहान अक्षरात लिहिलेलं असतं. लोकांचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. भरपूर चालाक आहे इंडस्ट्री. ह्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की जेवढे लोक सध्या व्यसन करतायत त्यातले भरपूर लोक व्यसनाच्या आजाराने मरणार आहेत. जर तंबाखू बाबत आपण जे पुढे बघणार आहोत तर तंबाखूचेच आकडे असं सांगतात, तुम्ही जर WHO वेबसाईटवर गेला, जागतिक आरोग्य संघटना, 2 पैकी 1 व्यक्तीचा मृत्यू तंबाखूमुळे होतो जे तंबाखूचं सेवन करतात. भयानक आहे. भयानक आहे स्थिती. म्हणजे 50% लोक ह्यांचे गिराईक जाणार आहेत. आता 50% गिराईक गेले तर ह्यांचा बिझनेस कसा चालेल? म्हणून ह्यांना नवीन गिराईक पाहिजे. आणि यांची नवीन गिराईक कोण? टार्गेट केलंय मुलांना, शाळा कॉलेजातले मुलं मुली. आणि ह्यांना मग पकडायचं कसं? तर हे कशाने प्रभावित होतात? तर ते हिरोजनी प्रभावित होतात चित्रपटामध्ये. तर त्यांना वाटतं हा हिरो घेतोय म्हणजे हे चांगलं असलं पाहिजे. टीव्हीवर अशा ॲडव्हर्टाईजना बंदी आहे. मग ते सरोगेट ॲडव्हर्टाईज दाखवतात. जसं आजकाल एक इलायचीची ॲडव्हर्टाईज येते. आता ते नाव त्या ब्रँडचंच आहे पण इलायची आहे खाली लिहिलेलं. इलायची त्यांचा मेन ब्रँड नाही, त्यांचा मेन ब्रँड गुटखा आहे. तर अशा प्रकारे त्यांना आकर्षित केलं जातं. मग ते बघतात हा हिरो स्टाईलमध्ये अशी सिगरेट उडवतो, काही हिरो 100 फूट हवेमध्ये बंदुकीने पेटवतात आणि ते बघितलं की हे प्रभावित होतात आणि ती मुलं पण कॉपी करतात. ह्यांना सायकोलॉजी माहिती आहे, मुलांचं मनोविज्ञान ह्यांनी पण स्टडी केलेलं आहे. इनफॅक्ट ह्यांचं जे पंचलाईन आहे इंडस्ट्रीचं, कॅच देम यंग, त्यांना कमी वयात पकडा, हे त्यांना माहिती आहे. कारण संशोधन हे पण सांगतं की 18 वर्षाखाली जर तुम्ही एखाद्या मुलाला किंवा मुलीला एखादी सवय लावली तर ती पुढील 25 ते 30 वर्ष ती सवय टिकते. कारण त्याच्यातून निघणं त्यांना माहिती आहे. एकदा ब्रेन मध्ये चेंजेस झाले चांगले असं. मग ही इंडस्ट्री ह्या मुलांना यंग एज मध्ये पकडण्याचा प्रयत्न करते. आणि संशोधन हे सांगतं की 18 वर्षाखाली जर तुम्ही एखाद्याला सवय लावली तर ती पुढील अनेक वर्ष टिकते. मग ह्यांचा बिझनेस तेवढा वर्ष चालतो. त्यामुळे ह्यांचं लक्षच असतं की शाळा कॉलेजातल्या मुलांना, अगोदर कॉलेजातल्या मुलांना, आता शाळेतल्या मुलांना टार्गेट करायला लागलेत. आणि असे अभिनव पद्धती वापरतात जसं की शाळेच्या बाहेर दुकानं असतात. बरोबर. आता ही दुकानं फार मोठं टार्गेट आहे. दुसरं एक की गोळ्या बिस्किट घ्यायला. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. जिथे मी राहतो मुंबईमध्ये, तर तिथले शिक्षक, त्यांना माहिती आहे मी व्यसनमुक्तीमध्ये काम करतो, शासनामध्ये आहे, गाडीवर लिहिलेलं आहे व्यसनमुक्ती अभियान. त्यांनी मला एकदा बोलवलं की आमचे विद्यार्थी ना दुपारी जेवणानंतर झोपतात, रेसेस नंतर, मधल्या सुट्टीनंतर. मी म्हटलं काहीतरी खात असतील, जेवत असतील जास्त. ते म्हणाले नाही, विशिष्ट मी बघतो ते एकाने सांगितलं की काहीतरी गोळी खातात ते. जेव्हा ते म्हणाले गोळी खातात तर माझ्या डोक्यातली ती अशी बल्ब पेटला. मी म्हटलं मला बघायला मिळेल काय? तुला आम्ही मागवतो. मग त्यांनी एका मुलाद्वारे मागवून घेतली आणि ती गोळी वाचून मी आदरलं. त्याच्यावर गांजा लिहिलेलं. ती गांजाची गोळी आणि ती कुठे अवेलेबल होती? शाळेच्या बाहेर पानपट्टीवाल्याकडे. ओके. मग असे प्रकार चालू असतात आणि हे पालकांना माहित नसतं. आणि हे खूप ठिकाणचं चित्र असेल. मी फक्त एक जिथे मला दिसलं ते मी सांगितलं. बरोबर. भारत सरकारचा कायदा आहे की शाळेच्या 100 यार्ड्स मध्ये तुम्ही बिस्किट विका, चॉकलेट, टॉफी विका, पण तंबाखूजन्य पदार्थ किंवा असे पदार्थ विकायला कायद्याने बंदी आहे. राईट. पण तरीही असले प्रकार चालतात.